ओबीसीमधून आरक्षण देण्याचं समर्थन आहे का? कसं आहे, आता हा प्रश्न पूर्ण मुख्यमंत्र्याचा आहे. त्यांनी विरोधी पक्ष असताना काय बोलले, आता ते काय बोलतात आणि कशा पद्धतीनं समाधान, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणाचा प्रॉब्लेम होणार नाही, कोणाला अडचण निर्माण होणार नाही. आणि जरांगे साहेब कित्येक दिवसापासून एक सारखे आंदोलन करत आहे, त्याच्यावर एक कायमचा तोडगा काढला पाहिजे. ते मुख्यमंत्री फार चतुर आहे, हुशार माणूस आहे आणि ते वकील पण आहे, त्याच्यानं त्यांना हे सगळं माहीत आहे. फक्त आमचं म्हणणं एकच आहे का तुम्ही या सगळ्या मुद्दे घेऊन सगळ्या गोष्टी करून या महाराष्ट्रातलं जातीय भेद वाढणार नाही याचं फार लक्ष घालणं महत्त्वाचं आहे. हल्ली BJPचा अजेंडा राहिला आहे का रस्त्यावर जेवढे जास्त मुस्लिम उतरणार तेवढा BJPचा फायदा होणार आहे. तेच रणनीती सध्या महाराष्ट्रात होऊ नये याची काळजी मुख्यमंत्री किंवा राजकीय लोक घेईन नाही घेईन माहीत नाही, पण लोकांनी घेतली पाहिजे. माझं काय मत आहे का लक्षात घ्या का कायदेशीर कशा पद्धतीनं आखरी मला एक सांगा का या सगळ्या याच्यामध्ये जे काही सर्वे आलेले आहे, मराठवाडा हा अतिशय आपण पाहतोय तर दुष्काळग्रस्त भाग आहे. तिथे ओबीसी असू दे का तुमचं मराठा असू दे का कोणी असू दे, हा वाद तिथं फार महत्त्वाचा नाही. आम्ही पाहतोय का जी प्रामाणिकता पाहिजे आहे, काही 2-3 गोष्टी सोडल्या तर ज्या प्रामाणिकतेनं कोणताही कार्यकर्ता कोणासाठी झटत असेल तर ती प्रामाणिकता फार महत्त्वाची असते आणि त्या प्रामाणिकतेवरच त्या प्रश्नाला खरं तर दाद मिळत असतं. ती प्रामाणिकता जरांगेमध्ये दिसते आहे, काही विषय नाही, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण आता ते कसं समाधान करायचं ज्यात ओबीसी नाराज होणार नाही आणि मराठीसुद्धा आरक्षणापासून वंचित राहणार नाही याचा प्रयत्न सरकारनं केला पाहिजे ना. करून हे मराठा हिंदूमध्ये फूट पाडतायत. नितेश राणे म्हणतात. नितेश राणे म्हणजे काय, त्यांच्या उंचीप्रमाणे बोलतात ते. त्यांनी असंही म्हटलं की रोहित पवारांचे कार्यकर्ते उंची किती आहे ते पाय ना. महत्त्वाचा मुद्दा असा होता की गेल्या वेळेला काय नेमकं आश्वासन दिलं होतं, कारण गुलाल उधळून आंदोलक जे आहे ते परत आले होते. आता पुन्हा ही वेळ का आली असं तुम्हाला काय वाटतं? कसं आहे हे, आता हा प्रश्न मी त्या आंदोलनात नाही आहे, लक्षात घ्या. आणि मी शेतकऱ्याच्या आंदोलनात आहे, मी शेतकरी दिव्यांगाच्या आंदोलनात आहे. आज मी शेतकरी म्हणून बोललो तर मी ओबीसीच्या बाजूनं, मराठ्यांच्या बाजूनं, हिंदूच्या बाजूनं, मुसलमानाच्या किंवा बौद्धांच्या असं नाही बोलू शकत. माझ्या शेतकऱ्यावर मजुरावर अन्याय होऊ नये, कारण आज माझ्यासाठी सगळ्यात जास्त अडचणीत शेतकरी दिसतं. त्यामुळे तुम्ही इरून फिरून तोच गोष्ट आणत असाल त्याला काही अर्थ नाही ना. माझी जी भूमिका आहे ते शेतकरी म्हणून आहे, शेतमजूर म्हणून आहे आणि तो सगळ्या जाती धर्मात आहे, लक्षात घ्या, तो सगळ्या पार्टीत आहे. हां, राज्य सरकार बिलकुल ते काय सांगाच लागते का? सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे, त्यांना शेतकरी पाहिजेच नाही आहे देशामध्ये, तो मेला पाहिजे. म्हणूनच तर 11% आयात कर कमी केलं ना. मोदीजी झुक गए ना ट्रम्प के सामने, ऐसे मुजरा कर रहे ना, हो नमाज पढ़ रहे ना मोदीजी. का बरं 11% आयात कर कमी केला? कोणती मर्दांगी दाखवली तुम्ही? आणि आता अमेरिकेतला जेव्हा कापूस आमच्या माथाड्यावर छाताड्यावर शेतकऱ्याच्या आणि त्याचे भाव कमी झाले तर जबाबदारी कोण घेणार आहे? त्या वाढणाऱ्या आत्महत्या म्हणजे तुम्ही केलेला खून नाही आहे का? आज सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत जर अमेरिकेतल्या गाठी आल्या तर परिणाम माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याचा, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा होणार नाही. एकाची ब्रेकिंग नाही आहे, कुठल्या न्यूज चॅनल ते दाखवत नाही. आम्हाला लाज वाटते. का दाखवत ना तुम्ही? भाऊ ओबीसीच्या आंदोलनाला मुंबईत केले होते, एवढं सांगून आखरी तिथं झाले ना. कारण राज्यभर सर्व त्याच्यावर चालू आहे सध्या. माझं काय मत आहे का खरी पत्रकारिता अशी आहे का जहाँ कोई जाता नहीं वहाँ हमने जाना चाहिए. जिथं नाही पोहोचत रवी तिथं पोचते कवी, तसं तुमचं पत्रकारितेचं असलं पाहिजे. कारण इथे ह्या दिव्यांगांचे तुम्ही एखादा जर कॅमेरा घेतला तर ते बगर पायानं कसे चालतात, त्यांना डोळे नाही तर ते कसं आपलं जीवन जगत असेल. एखादी स्टोरी याच्यावर केली तर अधिक त्या दिव्यांगासाठी कामी येईल. मला वाटते ते स्टोरी आपण केली पाहिजे. त्याचं घर कसं चालतं, कशा पद्धतीनं समोर जातं, ज्याला अजूनही काय म्हणते मूकबधीर लोक आहेत त्यांचे जे अजूनही 10वी नंतरचं शिक्षण नाही आहे महाराष्ट्रामध्ये. एवढा मागासलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यावर तुम्ही जी मोहीम सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये किती काय मुख्यमंत्री 10 डाव सांगितलंय. मुख्यमंत्र्याला प्रशासन ऐकतच नाही. मुख्य सचिवालय सांगितलं मला 8 दिवसात. माझ्याजवळ लेखी आहे. ते जे निर्देश दिले देवेंद्र फडणवीसने ते निर्देश माझ्याजवळ लेखी आहे का हे 8 दिवसात कारवाई करून हे 350 जणांवर गुन्हे दाखल करा म्हणून. तो मुख्य सचिव ऐकतच नाही.
यांचं लक्ष कुठे आहे कारभारावर? यांचं लक्ष आहे फक्त पार्टी आणि पार्टी. मानधनात वाढ केली, प्रचंड पैसा कमवायचा आहे आणि आता सगळेजण पंतप्रधानाच्या स्पर्धेत आहे का नाही? यानं बस जितना खिंचता है शक्तिपीठ निकालो, पैसा आ जाएगा. ते समर्थन देणार आहेत किंवा सहभागी होणार आहेत त्या आंदोलनात? काय हे जे मतदान चोरीचं आंदोलन सुरू आता आता काय पहिले तर माझ्यासाठी आता कसं आहे, जेव्हा मतदान येईन तेव्हा मला वाटते मतपेट्या फोडल्या पाहिजे लोकांना. चंद्रकांत पाटील म्हणतात की मराठा समाज हा जातीने मागास नाही आहे, पण EWS आरक्षण जे आहे ते खरं आरक्षण आहे मराठ्यांचं. त्यांचा अभ्यास झाला असेल त्याच्यात कदाचित. आता ते भाजपचे आहे, ते बोलणार कसे? त्यांना तर फडणवीस साहेबाच्या विरोधात बोलता येत नाही. हे सगळे पार्टीचे गुलाम असतं ना, त्यांना याचं मनावर नाही घ्यायचं असते. हे पार्टीचे गुलाम लोक आहे. आम्ही गुलाम नाही आहे म्हणून आम्ही बोलू तरी शकतो ना. जसं तुम्ही हां म्हटलंय का काही वोट चोरी झाली का मतदान? चोरल्याशिवाय भाजप सत्तेत येतं का हो? कसं आहे, श्रीकृष्ण माखन चोर होते, हे झाले मताचे चोर जगातले पहिले पाहिले आम्ही. मतं जेव्हा चोरीला जात असेल तेव्हा राहिलं काय लोकांच्या हाती? माझं मतच नाही तर माझं अस्तित्व नाही ना. आणि देशाच्या लोकशाहीचा आत्मा हे मतदान आहे आणि तुम्ही घटनेला सरळ हात लावलेला आहे. तुम्ही घटना चिरफाड करण्याचा प्रयत्न केला आहे, फक्त ते फाळून दाखवले नाही, पण ते अक्षरशः फाडले आहे. राहुल गांधी काय प्रयोजन आहे आजचं? आम्ही शेतकरी मजूर हक्क परिषद सगळीकडे फिरतो आहे. दुपारचे दिव्यांगांच्या सभा घेतो आणि 4 नंतर मग विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद सर्कल वाईज सभा घेतो. 28 ऑक्टोंबर आमच्या आंदोलनाची तारीख आता निश्चित झाली. त्या आंदोलनाला शेतकरी सगळे आले पाहिजे, शेतमजूर आला पाहिजे आणि दिव्यांग असं एकत्रित ताकद निर्माण करण्यासाठी, आंदोलन मोठं होण्यासाठी त्या सभेचं आयोजन करतो. बचूभाऊ, मनोज जरांगे मराठ्यांना कधी अस्पृश्याची वागणूकच मिळाली नाही, मग हा क्रायटेरिया कुठला असू शकतो की अस्पृश्याची वागणूक मिळाली तरच आरक्षण द्यावं? ते चंद्रकांत पाटील म्हणजे ते संघातल्या कुशीतले माणसं आहे आणि त्याच्यावर त्यांचा तो परिणाम पडलेले आहे. तो जो शब्द आहे ना, तो त्या तालनीतला आहे. जिथं जसं राहते ना माणूस तसा तो प्रकार आहे. सध्या या आंदोलनावरून पूर्ण राजकारण चिघळलं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावला जाऊन बसलेले आहेत. तुम्ही कसं पाहता? तुम्ही तिथं जाऊन विचारलं पाहिजे ना त्याला. मला विचारायची काय गरज? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाऊ तुमची जी आघाडी तुमची आघाडी होईल तर सीओने काढून टाकले, ते म्हणे संविधान विरोधी आहे. हां, तर शिवच खरं तर काय माहिती त्याची काय पत्नी कितनी भाजपात असेल साल्याची कुठे तर. हां आमदार आहेत, हां त्या मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. हो ना, पण तो शिवाय कुठं आता कसं आहे, कायदा राहिला कुठं? हे तर सगळं यंत्रणा आता भाजपच्या कार्यालयातूनच सुरू केली पाहिजे. जसं ED भाजपच्या कार्यालयातून सुरू झाली, हे तहसील कार्यालय, पोलीस कार्यालय भाजप कार्यालयातून सुरू केली पाहिजे. तिथूनच ते चालवलं पाहिजे. त्यांनी केलं असतं तर किती चांगलं झालं असतं. म्हणजे शरद पवार साहेबाला जे आज सुचलं ते अगोदर सुचलं असतं तर किती महाराष्ट्र गुन्हागोविंदानं राहिला असता. जातीपाती धर्मातलं तेढ राहिलं नसतं. एक चांगला महाराष्ट्र उभा राहताना दिसला असता. पण ते आता सांगतं एवढंच दुःख आहे. सूचना त्यांची लेट आहे एवढंच म्हणायचं असेल. ते निवडणुकीचा आता काही विषय नाही आहे. निवडणूक हा वेळेवरचा झोडपा मारा लागतो. आतापासून मारला तर ते पाठवून येईल. तुमच्या आंदोलनाचा शेवटचा टप्पा काय राहणार आहे? फक्त तुम्ही 28 ऑक्टोबरला आम्ही 2 ऑक्टोबर ठरवलं होतं, पण सगळ्या संघटना एकत्रित झाल्या आणि त्यांनी सगळ्यांना ठरवलं का आपण इतक्या लवकर तयार होणार नाही, म्हणून 28 ऑक्टोबर खरं तर आमचे आंदोलन हे मुंबईकडे कूच करणार. शरद पवार म्हणतात की त्यांच्या मानधनात वाढ केली, त्याच्यामुळे नाही झाली ना, फक्त घोषणा केली आणि साधा शासन निर्णय काढला नाही. कर्जमाफीच्या बाबतीत तालुका समिती ते नेमणार होते, समितीचा अध्यक्ष नेमला नाही, साधी कमिटी झाली नाही. आता जरांगे येऊन तिथे मुंबईला जाऊन बसले तर आता कशी धावपळ करताय? तुम्हाला अपेक्षा असेच आहे सगळेजण छातीवर येऊन बसलो पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही हालचाल करत नाही. तुमची काय विदर्भातले कुणबी मराठ्यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं की जरांगेंना हे सगळे हे जे आहे ना फुटगीट पडले, हे काही याला काही अर्थ नाही आहे. कसं आहे तुम्हाला माहित आहे का, सत्ता अशी चीज आहे भाऊ, आप भी तो पिघल जाते हो. तो ये तो बहुत बड़ी नाही, पण शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्हारा आधा मीडिया तो किसके पास है पता है आपको? माइक आपके पास ये है खाली, लेकिन बात में किसकी लगाना है?
कोणाची लावायची हे काही सांगा लागते का रे बाबा तुम्हाला? हो, महत्त्वाचा मुद्दा असा नितेश आहे, राणे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी आता मराठा आंदोलनाचं किंवा जरांगेला पाठिंबा द्यावा, त्यांच्यासोबत उपोषणाला बसावं असं संजय राऊत म्हणतात. तुम्हाला काय असं का? कधी म्हटलं त्यांनी? वाटतं? असं काय? सकाळी म्हटलं. ते तर रोजच म्हणते ना काही ना काही. आज काय त्यांनी त्याचा म्हटलंय. विचार करत असेल? भाऊ ओटचेरी जे जरांगे पाटील आहेत त्यांनाच मुंबईमध्ये राज ठाकरे एकनाथ शिंदेनी बोलवलं. ते राज ठाकरेजी असं का बोलतं, कोणाच्या मार्फत बोलतं, कसे काय बोलतं मला माहीत नाही. त्यांचा हेतू काय ते माहीत नाही. खरं तर मला असं वाटते का पत्रकारांना विनंती आहे का आम्ही शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमारांसाठी एवढा महत्त्वाचा विषय आम्ही घेऊन आलो आहे आणि रोज 10 आत्महत्या शेतकऱ्याच्या होते. मला अपेक्षा होते तुमच्याकडून तर तुम्ही हे प्रश्न घेऊन विचारणार. तर तुम्हाला ब्रेकिंग पाहिजे असं हा भाग अलग आहे, पण मला असं वाटते का हे प्रश्न फार महत्त्वाचे आहे. रोज 10 आत्महत्या होत आहे, पाय घासून घासून शेतकरी मरत आहे, ना तिथं मीडिया जात ना सरकार जात, अशी वाईट अवस्था आहे. आत्ता तुम्ही पाहताय कुठलं धरण होतं आत्ता त्या बुलढाण्यामधलंच, तो शेतकरी त्यानं आत्महत्या केली खडकवासल्याचं. तर ही अशा इतक्या वाईट अवस्था या देशामध्ये, म्हणजे गृह खात्यामध्ये आता प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आका तयार करत आहे. भारतीय जनता पार्टी आता आका तयार करत आहे प्रत्येक तालुक्यात. बिलकुल ते म्हणतं ना मसल पॉवर कार्यकर्ता. त्यानं 2 नंबर चालू ठेव, कोणी रेती चालू ठेवन, कोणी गुटख्याचं सुरू करण, कोणी काही व्यवस्थित, म्हणजे बरोबर पैसे कमावले गेले पाहिजे कार्यकर्ता. आता गोरक्षणमध्ये तुम्ही गोरक्षणवाल्यांना तुम्ही निधी देताय, तुम्ही अनुदान देता, मान्य आहे. गाय आमची माता आहे, माय आहे, ती वाचली पाहिजे, तिला कापलं नाही पाहिजे या मताचा आम्ही आहे. मग माझा शेतकरी जेव्हा ही गाय पाळतं, ते बैल पाळतं, त्याला अनुदान द्यायला तुम्ही का मागं पुढं पाहता? म्हणजे एकत्रित गाई पालन केली, एकत्रित जर बैल पालन केला तर पैसे भेटतं, आणि आमचा शेतकरी गाय पालन करतो त्याला पैसे भेट नाही. ही नालायकी कोणं सुरू केली आहे? भाऊ हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.